नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. ही जी वॅकन्सी असणार आहे NHPC अपेंटिसशिप भरती निघालेली मित्रांनो 2025 साठी. नॅशनल हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड भरती असणार आहे 2025 साठी. ओके, यासाठी जे पद जे असणार आहे पदवीधर अपेंटिसशिप, ग्रॅज्युएट अपेंटिसशिप, डिप्लोमा अपेंटिसशिप आणि IT अपेंटिसशिप असणार आहे. टोटल इथे 361 पदांसाठी भरती जाहीर झालेली आहे. त्यासाठी आपल्याला ITI पासवाले अप्लाय करू शकता, डिप्लोमावाले अप्लाय करू शकता आणि ग्रॅज्युएट डिग्रीवाले अप्लाय करू शकता. ओके, अपेंटिसशिपसाठी भरती असणार आहे. संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा. चॅनल नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं आणि बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचं आहे मित्रांनो. ओके, डेली तुमच्यासाठी नवीन नवीन जॉब ऑलरेडी घेऊन येत असतो आपल्या चॅनलवर. आणि आपलं टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुप, इंस्टा आयडी, फेसबुक आयडी पण फॉलो करून ठेवायचं आहे. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता ही जी वॅकन्सी असणार आहे मित्रांनो, NHPC कडून वॅकन्सी असणार आहे. NHPC लिमिटेड. ओके, हैदराबादला यायचं फरीदाबाद हरियाणाला यायचं हेड ऑफिस असणार आहे मित्रांनो. ओके, एंगेजमेंट असणार आहे अपेंटिसशिपसाठी असणार आहे NHPC लिमिटेड कडून. नवरत्न एंटरप्राइजेस कंपनी असणार, मिनिस्ट्री ऑफ पॉवर, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, इन्व्हाइट फॉर ऑनलाईन ऍप्लिकेशन असणार आहे. प्रोमिसिंग फॉर यासाठी वॅकन्सी असणार, ब्राईट कॅन्डिडेटसाठी अपेंटिसशिप वॅकन्सी असणार आहे. ट्रेनिंग 1 इयर ड्युरेशनसाठी असणार आहे अपेंटिसशिप. लोकेशन वाईज अवेलेबल ट्रेनिंग स्लॉट इथं असणार आहे. कॉर्पोरेट ऑफिस फरीदाबाद साठी इथं वॅकन्सी असणार आहे. अपेंटिसशिप ट्रेड इथं दिलेलं आहे. टॅलेंट टूर आपल्या ट्रेनिंगसाठी किती वॅकन्सी आहे आणि आपल्या इथं लोकेशन दिलेलं आहे. आता इथं ग्रॅज्युएट अपेंटिसशिप ट्रेडसाठी वॅकन्सी असणार आहे. ग्रॅज्युएट सिव्हिलसाठी 10 वॅकन्सी, ग्रॅज्युएट इलेक्ट्रिकलसाठी 5 वॅकन्सी, ग्रॅज्युएट मेकॅनिकलसाठी 5 वॅकन्सी, ग्रॅज्युएट कम्प्युटर सायन्ससाठी 5 वॅकन्सी, HR एक्झिक्युटिव्हसाठी इथं 15 वॅकन्सी, फायनान्स एक्झिक्युटिव्हसाठी 10 वॅकन्सी, CR एक्झिक्युटिव्हसाठी 2 वॅकन्सी, लॉ एक्झिक्युटिव्हसाठी 4 वॅकन्सी, PR एक्झिक्युटिव्हसाठी 4 वॅकन्सी. त्याच्यानंतर इथं IT अपेंटिसशिप ट्रेडसाठी इथं कॉम्प्युटर ऑपरेटरसाठी 25 वॅकन्सी, ड्रग्समॅनसाठी सिव्हिलसाठी 10 वॅकन्सी, ड्रग्समॅन मेकॅनिकलसाठी 5 वॅकन्सी, स्टेनोग्राफरसाठी 5 वॅकन्सी, हेल्थ हेल्थ अँड सॅनिटरी इन्स्पेक्टरसाठी 2 वॅकन्सी असणार आहे. ओके, टोटल इथं 107 वॅकन्सी आपल्याला बघायला मिळतात. ओके, याच्यामध्ये आपल्याला कॉर्पोरेटर ऑफिस असणार आपल्याला फरीदाबाद सेक्टर 33 फरीदाबाद हरियाणासाठी. ओके, त्यानंतर रिजनल ऑफिस बानीखेतसाठी वॅकन्सी असणार आहे. IT अपेंटिसशिप ट्रेडसाठी इलेक्ट्रिशियनसाठी 4 वॅकन्सी, कॉम्प्युटर ऑपरेटरसाठी 3 वॅकन्सी, टोटल 7 वॅकन्सी. रिजनल ऑफिस बानीखेत चांबा HP साठी आपल्याला वॅकन्सी असणार आहे. त्यानंतर इथं 3 नंबरला जी वॅकन्सी असणार आहे बैरा आणि स्विल PS साठी वॅकन्सी असणार आहे. ग्रॅज्युएट अपेंटिसशिप ट्रेडसाठी, ग्रॅज्युएट सिव्हिलसाठी 2 वॅकन्सी, ग्रॅज्युएट इलेक्ट्रिकलसाठी 2 वॅकन्सी, ग्रॅज्युएट मेकॅनिकलसाठी 2 वॅकन्सी, HR एक्झिक्युटिव्हसाठी इथं 2 वॅकन्सी, टोटल इथं असणार आहे. डिप्लोमा अपेंटिसशिपसाठी इथं डिप्लोमा इलेक्ट्रिकलला 3 वॅकन्सी, डिप्लोमा मेकॅनिकलला 3 वॅकन्सी, डिप्लोमा हॉटेल मॅनेजमेंटला 1 वॅकन्सी, टोटल इथं 15 वॅकन्सी असणार आहे. बैरा सिव्हिल PS साठी. ओके, याच्यासाठी आपल्याला वॅकन्सी असणार आहे. ओके, चांबा HP साठी. ओके, त्यानंतर चमिरासाठी वॅकन्सी असणार PS साठी, ग्रॅज्युएट अपेंटिसशिप ट्रेनिंगसाठी सिव्हिलसाठी 2 वॅकन्सी, ग्रॅज्युएट इलेक्ट्रिकल 1 वॅकन्सी असणार आहे, ग्रॅज्युएट मेकॅनिकलला 1 वॅकन्सी, ग्रॅज्युएट इलेक्ट्रिक E&C साठी इलेक्ट्रिकल कम्युनिकेशनसाठी 1 वॅकन्सी, HR एक्झिक्युटिव्हसाठी 1 वॅकन्सी. ओके, डिप्लोमा अपेंटिसशिपसाठी इथं डिप्लोमा सिव्हिलला 1 वॅकन्सी, डिप्लोमा इलेक्ट्रिकलला 1 वॅकन्सी, डिप्लोमा मेकॅनिकलला 1 वॅकन्सी. त्याच्यानंतर इथं IT अपेंटिसशिप इलेक्ट्रिशियनसाठी 2 वॅकन्सी, प्लंबरसाठी 2 वॅकन्सी, फिटरसाठी 2 वॅकन्सी, मशिनिस्टसाठी 2 वॅकन्सी, वेल्डरसाठी 2 वॅकन्सी, कार्पेंटरसाठी 2 वॅकन्सी, स्टेनोग्राफरसाठी 1 वॅकन्सी, टोटल इथं 22 वॅकन्सी चमिरासाठी. ओके, याच्यामध्ये आपल्याला खैरा चांबावाली इथं अप्लाय करू शकता. त्यानंतर चामेरा 3 साठी वॅकन्सी असणार आहे. ग्रॅज्युएट अपेंटिसशिपसाठी इथं वॅकन्सी असणार, ग्रॅज्युएट सिव्हिलला 2 वॅकन्सी, ग्रॅज्युएट CS ला 2 वॅकन्सी, ग्रॅज्युएट इलेक्ट्रिकलला 1 वॅकन्सी, 2 वॅकन्सी, CS ला 1 वॅकन्सी, HR एक्झिक्युटिव्हला 3 वॅकन्सी, सेफ्टी असिस्टंटसाठी 1 वॅकन्सी. डिप्लोमासाठी वॅकन्सी असणार आहे. अपेंटिसशिपला डिप्लोमा सिव्हिलला 1 वॅकन्सी, डिप्लोमा इलेक्ट्रिकलला 1 वॅकन्सी, डिप्लोमा नर्सिंगसाठी 1 वॅकन्सी, डिप्लोमा हॉस्पिटॅलिटीसाठी 1 वॅकन्सी, टोटल इथं वॅकन्सी जी असणार आहे आता IT अपेंटिसशिपसाठी कॉम्प्युटर ऑपरेटरला 3 वॅकन्सी, टोटल 16 वॅकन्सी असणार आहे चमिरासाठी. ओके, दोरवाला चांबा HP साठी. रिजनल ऑफिस असणार आहे चंदीगडसाठी, चंदीगडला ग्रॅज्युएट अपेंटिसशिपसाठी
इलेक्ट्रिकलला एक वेकेन्सी असणार आहे, HR एक्झिक्युटिव्हला एक वेकेन्सी, फायनान्स एक्झिक्युटिव्हला एक वेकेन्सी, CSR एक्झिक्युटिव्हला एक वेकेन्सी, लॉ एक्झिक्युटिव्हला एक वेकेन्सी, त्याच्यानंतर इथं PR एक्झिक्युटिव्हसाठी 2 वेकेन्सी, राजभाषासाठी 2 वेकेन्सी. ओके, त्याच्यानंतर डिप्लोमासाठी वेकेन्सीज आहे, डिप्लोमा नर्सिंग हॉस्पिटॅलिटी आणि सेफ्टीसाठी एक एक वेकेन्सी, ITI साठी इलेक्ट्रिशियनसाठी एक वेकेन्सी आणि स्टेनोग्राफरसाठी 2 वेकेन्सी. ओके, 14 वेकेन्सी तर बघायला मिळतात टोटल. रिजनल ऑफिस सेक्टर 31 चंदीगड. त्याच्यानंतर इथं 7 नंबरला दिलेलं आहे त्यांनी पर परबतीसाठी वेकेन्सी असणार आहे, डिप्लोमासाठी इथं नर्सिंगसाठी एक वेकेन्सी, ITI साठी अपेंडिक्ससाठी इलेक्ट्रिशियनला 6 वेकेन्सी, प्लंबरला 2 वेकेन्सी, वेल्डरला 2 वेकेन्सी, ऑपरेटर कॉम्प्युटर ऑपरेटरला 3 वेकेन्सी, टोटल 14 वेकेन्सी पराबतीसाठी. ओके, कुल्लू HP साठी. ओके, तानाकपूरसाठी इथं वेकेन्सी, टणकपूरसाठी वेकेन्सी असणार आहे, ग्रॅज्युएट अपेंटिसशिपसाठी, ग्रॅज्युएटसाठी एक वेकेन्सी, सिव्हिलसाठी. त्याच्यानंतर इथं इलेक्ट्रिकलसाठी एक वेकेन्सी ग्रॅज्युएट, HR एक्झिक्युटिव्हला एक वेकेन्सी, फायनान्स एक्झिक्युटिव्हला एक वेकेन्सी, PR एक्झिक्युटिव्हला एक वेकेन्सी. ओके, डिप्लोमा अपेंटिसशिपसाठी इथं ट्रेडसाठी सिव्हिलसाठी एक वेकेन्सी, त्यानंतर डिप्लोमा इलेक्ट्रिकलसाठी एक वेकेन्सी, डिप्लोमा मेकॅनिकलसाठी एक वेकेन्सी असणार आहे, मेकॅनिकलला नर्सिंगसाठी इथं डिप्लोमा 2 वेकेन्सी, आणि डिप्लोमा लॅबोरेटरी टेक्निशियनसाठी 2 वेकेन्सी, आणि डिप्लोमा फार्मसीसाठी एक वेकेन्सी, आणि ITI साठी इथं वेकेन्सी असणार, इलेक्ट्रिशियनसाठी एक वेकेन्सी, प्लंबरसाठी एक वेकेन्सी, फिटरसाठी एक वेकेन्सी, कॉम्प्युटर ऑपरेटरसाठी 7 वेकेन्सी, स्टेनोग्राफरसाठी 2 वेकेन्सी, टोटल 24 वेकेन्सी. इथे जी वेकेन्सी आहे टणकपूरसाठी पॉवर स्टेशनसाठी. ओके, रिजनल ऑफिस जम्मूसाठी वेकेन्सी असणार आहे, ग्रॅज्युएट अपेंटिसशिपसाठी, ग्रॅज्युएट अपेंटिसशिप कॉम्प्युटर सायन्ससाठी 2 वेकेन्सी, HR एक्झिक्युटिव्हसाठी 3 वेकेन्सी असणार आहे, आणि फायनान्स एक्झिक्युटिव्हसाठी एक वेकेन्सी. रिजनल ऑफिस नरवाल जम्मू JK साठी असणार आहे, याच्यासाठी. ओके, ITI साठी पण तिथं वेकेन्सी असणार आहे, कॉम्प्युटर ऑपरेटरला 2 वेकेन्सी, टोटल 8 वेकेन्सी. ओके, त्यानंतर आता दुलस्तीसाठी वेकेन्सी असणार आहे, ITI अपेंटिससाठी. त्याच्यामध्ये आपल्याला इलेक्ट्रिशियनसाठी 6 वेकेन्सी, प्लंबरसाठी 2 वेकेन्सी, फिटरसाठी एक वेकेन्सी, मशीनसाठी एक वेकेन्सी, वेल्डरसाठी एक वेकेन्सी, कार्पेंटरसाठी 2 वेकेन्सी, कॉम्प्युटर ऑपरेटरसाठी 3 वेकेन्सी, टोटल 16 वेकेन्सी बघायला मिळतात. ओके, दुलस्ती पॉवर स्टेशनसाठी असणार आहे सेक्टर 2ला. ओके, त्याच्यानंतर उरीसाठी वेकेन्सी असणार आहे, ग्रॅज्युएट अपेंटिसशिपसाठी, सिव्हिलसाठी 2 वेकेन्सी, HR एक्झिक्युटिव्हला एक वेकेन्सी, राजभाषा असिस्टंटला एक वेकेन्सी, नर्सिंग असिस्टंटला एक वेकेन्सी, फिजिओथेरपी असिस्टंटसाठी इथं एक वेकेन्सी, डिप्लोमा इलेक्ट्रिशियनसाठी वेकेन्सी असणार आहे, डिप्लोमा सिव्हिलला एक वेकेन्सी, डिप्लोमा नर्सिंगला एक वेकेन्सी, डिप्लोमा फार्मसीसाठी एक वेकेन्सी, ITI अपेंटिसशिपसाठी इलेक्ट्रिशियनला 5 वेकेन्सी, प्लंबरसाठी 3 वेकेन्सी, कार्पेंटरला एक वेकेन्सी, कॉम्प्युटरला ऑपरेटरला 2 वेकेन्सी, टोटल 20 वेकेन्सी उरीसाठी. ओके, त्याच्यानंतर सूचकसाठी वेकेन्सी असणार आहे, याच्यासाठी आपल्याला सूचकसाठी ग्रॅज्युएट अपेंटिस राजभाषासाठी एक वेकेन्सी, डिप्लोमा अपेंटिसशिपसाठी, डिप्लोमा नर्सिंगला एक वेकेन्सी, डिप्लोमा सेफ्टीसाठी एक वेकेन्सी, ITI अपेंटिसशिप इलेक्ट्रिशियन आणि कॉम्प्युटर ऑपरेटरसाठी 2 वेकेन्सी, इलेक्ट्रिशियनला कॉम्प्युटर ऑपरेटरला एक वेकेन्सी, टोटल 6 वेकेन्सी. सूचक सूचक पॉवर ट्रेनसाठी वेकेन्सी असणार आहे, नांबो नांबो बांगोसाठी तो वेकेन्सी असणार आहे, त्याच्यासाठी ग्रॅज्युएट अपेंटिसशिप ट्रेड राजभाषासाठी एक वेकेन्सी, डिप्लोमा अपेंटिसशिप ट्रेडसाठी एक वेकेन्सी, डिप्लोमा नर्सिंगसाठी, आणि ITI साठी तर कॉम्प्युटर ऑपरेटरला 5 वेकेन्सी, टोटल 7 वेकेन्सीज आहे निंबोसाठी. ओके, त्यानंतर इथं टेस्ला लॉ डॅमसाठी ग्रॅज्युएट अपेंटिसशिपसाठी इथं वेकेन्सी असणार आहे, ग्रॅज्युएट कॉम्प्युटर सायन्सला एक वेकेन्सी, HR एक्झिक्युटिव्हला एक वेकेन्सी, डिप्लोमा अपेंटिसशिप ट्रेडसाठी एक आपल्याला वेकेन्सी असणार आहे, डिप्लोमाला सिव्हिलला एक वेकेन्सी, इलेक्ट्रिशियन कम्युनिकेशनला एक वेकेन्सी, नर्सिंगसाठी एक वेकेन्सी, फार्मसीसाठी एक वेकेन्सी, ITI मध्ये इलेक्ट्रिशियनसाठी एक वेकेन्सी, वेल्डरला एक वेकेन्सी, कॉम्प्युटर ऑपरेटरला एक वेकेन्सी, टोटल वेकेन्सी 9 असणार आहे, तिस्ता लॉ डॅमसाठी. ओके, त्याच्यानंतर तेस्ता लॉ डॅमसाठी परत वेकेन्सी असणार आहे, ग्रॅज्युएट अपेंटिसशिप ट्रेडसाठी, CSR साठी एक्झिक्युटिव्हसाठी एक वेकेन्सी, राजभाषासाठी एक वेकेन्सी, डिप्लोमा अपेंटिसशिप करतात, डिप्लोमा सिव्हिलला इथे एक वेकेन्सी, डिप्लोमा इलेक्ट्रिकलसाठी एक वेकेन्सी, मेकॅनिकलसाठी एक वेकेन्सी, इलेक्ट्रिशियन कम्युनिकेशनसाठी एक वेकेन्सी, फार्मसीसाठी एक वेकेन्सी. ओके, त्यानंतर ITI ट्रेडसाठी तर इलेक्ट्रिशियनसाठी एक वेकेन्सी, प्लंबरसाठी एक वेकेन्सी, फिटरसाठी एक वेकेन्सी, मशीनसाठी एक वेकेन्सी, वेल्डरसाठी एक वेकेन्सी, कार्पेंटरसाठी एक वेकेन्सी, टोटल 13 वेकेन्सी आहे टेसा लॉ डॅमसाठी. ओके, टेसा V साठी वेकेन्सी आहे, ग्रॅज्युएट अपेंटिसशिप ट्रेडसाठी ग्रॅज्युएट
कॉम्प्युटर सायन्ससाठी 2 वेकेन्सी, HR एक्झिक्युटिव्हसाठी 1 वेकेन्सी, CSR एक्झिक्युटिव्हसाठी 1 वेकेन्सी, PR एक्झिक्युटिव्हसाठी 1 वेकेन्सी आणि फिजिओथेरपी एक्झिक्युटिव्हसाठी 1 वेकेन्सी. डिप्लोमा अप्रेंटिसशिपसाठी सिव्हिल डिप्लोमासाठी 4 वेकेन्सी, इलेक्ट्रिकलसाठी 4 वेकेन्सी, मेकॅनिकलसाठी 4 वेकेन्सी. IT अप्रेंटिसशिपमध्ये इलेक्ट्रिकलला 2 वेकेन्सी, पॉवर प्लंबरला 2 वेकेन्सी आणि फिटरला 2 वेकेन्सी, कॉम्प्युटर ऑपरेटरला 1 वेकेन्सी. टोटली 25 वेकेन्सी असणार याच्यासाठी त्याच्यासाठी. ओके. सिक्कीम ईस्टसाठी. ओके. त्याच्यानंतर इथं रणनीगीतसाठी तर वेकेन्सी असणार राणीगत नगरला, साऊथ सिक्कीमला. त्याच्यासाठी तर ग्रॅज्युएट अप्रेंटिसशिपला ग्रॅज्युएट सिव्हिलमध्ये 1 वेकेन्सी, ग्रॅज्युएट इलेक्ट्रिकलला 1 वेकेन्सी, HR एक्झिक्युटिव्हला 1 वेकेन्सी. डिप्लोमा अप्रेंटिसशिपमध्ये आपल्याला डिप्लोमा सिव्हिलसाठी 1 वेकेन्सी, डिप्लोमा इलेक्ट्रिकलला 1 वेकेन्सी आणि त्याच्यानंतर डिप्लोमा मेकॅनिकलला 1 वेकेन्सी, डिप्लोमा इलेक्ट्रॉनिक अँड कम्युनिकेशनला 1 वेकेन्सी. ITI साठी वेकेन्सी सर अप्रेंटिसशिप ट्रेडसाठी इलेक्ट्रिशियनला 1 वेकेन्सी, प्लंबरसाठी 1 वेकेन्सी, फिटरसाठी 1 वेकेन्सी. म्हणजे 10 वेकेन्सी असणार आहे रत्नागिरी नगर साऊथ सिक्कीमला. ओके. राणीगीत नगर साऊथ सिक्कीमला. ओके. लोकतकसाठी वेकेन्सी असणार आहे मणिपूरला. याच्यामध्ये ग्रॅज्युएट अप्रेंटिसशिप असणार आहे. याच्यामध्ये ग्रॅज्युएट अप्रेंटिसशिपला आपल्याला सिव्हिलला 1 वेकेन्सी, इलेक्ट्रिकलला 1 वेकेन्सी, मेकॅनिकलला 1 वेकेन्सी, इलेक्ट्रिकल अँड कम्युनिकेशनला 1 वेकेन्सी, HR एक्झिक्युटिव्हसाठी 1 वेकेन्सी. डिप्लोमा अप्रेंटिसशिपमध्ये डिप्लोमा सिव्हिलला 1 वेकेन्सी, इलेक्ट्रिकलला 1 वेकेन्सी, मेकॅनिकलला 1 वेकेन्सी आणि डिप्लोमा इलेक्ट्रिक अँड कम्युनिकेशनसाठी 1 वेकेन्सी. ITI साठी वेकेन्सी असणार आहे कॉम्प्युटर ऑपरेटरसाठी 1 वेकेन्सी, ड्रग्समॅन मेकॅनिकलसाठी 1 वेकेन्सी. टोटली 11 वेकेन्सी बघायला मिळतात. ओके. याच्यासाठी मणिपूरसाठी. ओके. त्याच्यानंतर आता शेवटी दिबांगसाठी ही वेकेन्सी असणार अरुणाचल प्रदेशला. याच्यामध्ये आपल्याला ITI साठी वेकेन्सी आहे, प्लंबरसाठी 2 वेकेन्सी, सुपरवायझरसाठी 2 वेकेन्सी, वेल्डरसाठी 1 वेकेन्सी, कार्पेंटरसाठी 2 वेकेन्सी, कॉम्प्युटर ऑपरेटरला 6 वेकेन्सी, ड्रग्समॅनसाठी 4 वेकेन्सी. टोटली 17 वेकेन्सी असणार आहे अशा पद्धतीच्या. ओके. त्याच्यानंतर इथं एज्युकेशन क्वालिफिकेशन असणार आहे, मंथली स्टायपन दिलेलं आहे. ओके. इथं ग्रॅज्युएटवाल्यांसाठी जे असणार आहे 15,000 रुपये महिना असणार आहे. ग्रॅज्युएटवाले कोणी बी असो. ओके. तर ग्रॅज्युएटला इथं 15,000 असणार आहे. ग्रॅज्युएट अप्रेंटिसशिपला 15,000 रुपये पर मंथ. आणि डिप्लोमामध्ये जर आपण असाल डिप्लोमा अप्रेंटिसशिपला 13,500 रुपये असणार आहे. जे पण डिप्लोमावाले असाल त्यांच्यासाठी. ओके. आणि ITI वाल्यांना जे असणार आहे 12,000 रुपये महिना स्टायपन असणार आहे. ITI वाल्यांना पण चांगला पगार दिलेला आहे, चांगली पोस्ट असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला डायरेक्ट ट्रान्सफर असणार DBT डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर असणार आहे 4,000 रुपये. डिप्लोमा अप्रेंटिसशिप करून 4,500 रुपये गव्हर्नमेंट कडून भेटणार आहे. ग्रॅज्युएट अप्रेंटिसशिपला डिप्लोमाला 4,000 रुपये. ओके. अशा पद्धतीचे डिप्लोमा ITI ला. ओके. अशा पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे. बाकीचे जे पगार आहे ते तुम्हाला NHPC वाले देणार आहे. टर्म अँड कंडिशन दिलेलं आहे. तर मंथली आपलं स्टायपंड वगैरे बद्दल लेवलचे क्रायटेरिया दिलेला आहे तर अप्लाय करण्यासाठी, जसं की एज्युकेशन क्वालिफिकेशन जे तुम्हाला आता दाखवलेले पण आहे. कॅन्डिडेट्सला इथे एज लिमिट दिलेलं आहे. एज लिमिट आपण 30 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकतो. 1 वर्षासाठी आपण इथं अप्रेंटिसशिपला असाल. त्यानंतर इथं मिनिमम आपला फिजिक्स वगैरे ते चेक केलं जाणार आहे, क्वालिफिकेशनचं फिजिकल वगैरे. त्यानंतर इथं आपल्याला ड्युरेशन ऑफ ट्रेनिंग असणार 1 वर्षासाठी ते 2 वर्षापर्यंत. प्लेस ऑफ ट्रेनिंग आपल्याला असा NHPC कडून असणार आहे. ओके. त्याच्यानंतर आपल्याला इथं शेअर फॉर द बॉयलर फॉर अप्रेंटिसशिपसाठी ट्रेनिंगसाठी लोकेटेड फॉर लोकेशन फॉर जे असणार त्यासाठी ॲडिशनल पेमेंट भेटणार 2500 रुपये पर मंथ. दुसरीकडे जर भेटलं तर वर्क अवर्स असणार आपल्याला टाइम वगैरे वीकली आपल्याला 1 दिवस सुट्टी असणार आहे. ओके. लीव्स वगैरे दिलेले आहे. लीव्स वगैरे बद्दल तुम्ही बघू शकता इथं दिलेलं आहे तुम्हाला लीव्स फॅसिलिटी वगैरे दिलेली आहे. त्यानंतर राईट अप दिलेलं आहे. त्यानंतर टर्मिनेशन राईट दिलेलं आहे. त्यानंतर अदर टर्म अँड कंडिशन दिलेलं आहे. तुम्ही वाचू शकता. ओके. आता याच्यामध्ये तुम्हाला मेल ॲड्रेस दिलेला आहे इन्क्वायरीसाठी जर तुम्हाला काही डाऊट वगैरे असेल. सिलेक्शन प्रोसेस तुमच्यासाठी इम्पॉर्टंट असणार आहे. ग्रॅज्युएट अप्रेंटिसशिपसाठी इथं वेटलेज असणार आहे 20% टू 10 क्लास. ओके. 20% असणार आहे 12 क्लास आणि 60% असणार आहे आपल्याला ग्रॅज्युएशन. असे 100 क्वेश्चन आपल्याला असणार आहे टोटल. याच्यामध्ये डिप्लोमासाठी आपल्याला 10 क्लासचे 30% असणार आहे, 70% डिप्लोमाचे 100 मार्कांसाठी. ITI साठी 10% आपल्याला ITI 10वीचे असणार आहे आणि 70% आपल्याला ITI चे असणार आहे. याच्यामध्ये 100 प्रश्न अशा पद्धतीने असणार आहे. याच्यात प्रेफरन्स दिलेला आहे. सिलेक्शनसाठी प्रेफरन्स वगैरे आपल्याला चॉईस करून घ्यायचे. प्रेफरन्स सेक्शन द्यायचे आहे. फर्स्ट प्रेफरन्स, सेकंड प्रेफरन्स, थर्ड प्रेफरन्स जे पण आपल्याला असाल. ओके. ऍप्लिकेशन प्रोसेस आपल्याला स्टेज 1 साठी रजिस्ट्रेशन करायचं आहे. ऍप्लिकेशन रजिस्ट्रेशन करण्यासाठी ITI साठी अप्रेंटिसशिप India.gov.in आपल्याला अप्लाय करायचं आहे अप्रेंटिसशिप करता.
ग्रॅज्युएट अँड डिप्लोमा अपेंडिक्ससाठी NATHच्या वेबसाईटवरून अप्लाय करायचं, NATS.education.gov.in म्हणून. ओके, यांच्या दोघांचा वेबसाईट लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. सेकंड याच्यावर अप्लाय करून झाल्यावर अपेंडिशिपला अप्लाय झाल्यानंतर NAPS आणि NATHच्या वेबसाईटवरून आपल्याला इथं जायचं आहे मित्रांनो. ओके, त्याच्यानंतर गो वेबसाईट NHPCची वेबसाईटवर जायचं आहे. त्याच्यामध्ये एंगेजमेंट अपेंडिशिपला क्लिक करायचं आहे, अप्लाय नाववर जायचं आहे. त्यानंतर इथं ऑनलाईन फॉर्म भरून घ्यायचा. आपल्याला कॉपी द्यायची अपेंडिशिप रजिस्ट्रेशनची, आपली जी एनरोलमेंटची आपण फॉर्म भरला NATS किंवा NAPHची, त्याचा फॉर्म इथं कॉपी अपलोड करायची. त्याच्यानंतर स्कॅन करायची आपल्याला एज्युकेशन क्वालिफिकेशन सर्टिफिकेशन, मार्कशीट, SC कॅन्डिडेट OBCसाठी त्यांचे डॉक्युमेंटेशन, ते आपलं कॅटेगरी सर्टिफिकेशन, पासपोर्ट साईज फोटोग्राफ्स वगैरे द्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला संपूर्ण माहिती वगैरे दिलेली आहे. ओके, दोन याच्यामध्ये आपला फॉर्म 2 टप्प्यामध्ये फॉर्म भरावा लागतो. ओके, इम्पॉर्टंट डेट्स आपल्या इथं 11/7/2025 पासून जे फॉर्म चालू होणार आहे. 11 जुलै 2025 पासून याचे फॉर्म चालू झालेले आहेत. ओके, म्हणजे होणार आहे. आणि ऑनलाईन ऍप्लिकेशन डेट असणार आहे शेवटची अप्लाय करण्याची 11/8/2025, म्हणजे 11 ऑगस्ट 2025 पर्यंत. ओके, याच्यामध्ये आपल्याला संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे. याच्यामध्ये आपल्याला एंगेजमेंट अपेंडिशिप बद्दल माहिती वगैरे दिलेली आहे. जर तुम्हाला याच्यात वाचायचं असेल माहिती वगैरे, ती वाचून घ्यायची आहे. वेबसाईट ओपनिंग वगैरे बद्दल माहिती वगैरे दिलेली आहे. ओके, तर आपल्याला उद्यापासून याचे फॉर्म चालू होणार आहे. 11 जुलै 2025 पासून 11 ऑगस्ट 2025 पर्यंत 1 महिन्याचा टाइम असणार आहे. लवकरात लवकर आपल्याला अप्लाय करून घ्यायचं आहे. ओके, जर तुम्हाला याचा PDF फाईल पाहिजे तर टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअपवर पण डाउनलोड करून घ्यायची. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून देईल. आणि जर तुम्हाला माझ्याशी काही बोलायचं असेल तर मला Instagram आणि Facebookला तुम्ही मेसेज करू शकता. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि अप्लाय करण्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन तिथून जाऊन अप्लाय करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला माझ्याशी काही डाऊट असतील, काही डाऊट रिलेटेड, तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचे, जास्तीत जास्त मित्रपरिवाराबद्दल शेअर करायचं आहे. आणि चॅनलला पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करायचे, बेल आयकनला प्रेस करायचे. अशाच जॉब पॉझिटिव्हसाठी आपण आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो, थँक्यू.